नमस्कार मंडळी, कशा असतात? बरे बरे माझी व्हिडिओ बघत राहा. तुम्ही मधुर आणि मधुर जाधव ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आज आपण इलो असू चंदगड तालुक्यातील आंबेवाडी गावामध्ये. आणि आंबेवाडी गावात कोण बघत असत तर कमेंट करून नक्की सांगा. तर आंबेवाडी गावात विशेष म्हटलात ना तर डॅम असा म्हणजे धरण हा, आणि म्हटलात ना तर एक देऊळ आता आपण तुमका दाखवूया. आणि आंबेवाडी गाव छोटासाच हा, पण मस्त गाव सुंदर आणि शेतकऱ्यांचं गाव म्हटलं तरी जमता, कारण पूर्णपणे आजूबाजू सगळी शेतीचा. तर ह्या गाव दाखवूया तुमका मस्तपैकी, आणि डॅम पण दाखवूया, सगळ्या दाखवूया तुमका. आणि चला, तर मंडळी बघू शकता आता आपण गाव फिरण्यासाठी सुरुवात केली हा. तर मस्तपैकी गाव फिराय आता आपण. तर मंडळी आपण आता पोचलो, बघू शकतात आंबेवाडीची ग्रामपंचायत. बघू शकतात ही असं आंबेवाडीची ग्रामपंचायत. आणि या साईड असं मंदिर. तर चला जाऊया, जरा चलत जाऊ गया हे पायरी चढा. तर चला जाऊया. बघू शकतात हा लिहिलेला श्री कलगुडी देवी प्रसन्न, आणि अशी कमानी या, आणि वर अशी जाण्याची पायऱ्या असत. तर चला जाऊया वरती. तर मंडळी आता आपण ना पायरी चढतो हा, आणि बऱ्यापैकी भरपूर पायऱ्या आहेत, नाही असं नाही. तर थोडं दम पण लागलो, पण चला चढूया, काय हरकत नाही. तर मंडळी बघू शकतात हे एवढे सगळी पायरी चढून आपण वरती लिहिलो असू. बघू शकतात हे असा कलगुडी देवीचा मंदिर, मस्तपैकी वातावरण हा, डोंगरावर एक असा मंदिर हा पण छोटासा एक मंदिर हा, बघू शकतात. तर चला मेन मंदिर बघूया आपण. बघू शकतात किती मन प्रसन्न वातावरण आहे या साईड, एक भारी वाटला, एक नंबर. बघू शकतात मंदिर नवीनच बांधलेला मंदिर, सध्या लॉक आहे मंदिरात, त्यामुळे आपण बाहेरच तुमका दाखवूया. बाहेरच पाय पड्याने आपण आता पुढच्या प्रवासाला काय बऱ्यापैकी गाव बघत बघत आपण येतो हा. आणि आता आपण जाऊया धरणाकडे. धरणाकडे जाताना पण तुमका गाव जाताना जे लागतो तो दाखवूया सगळा. अजून तुमका मराठी शाळेत दाखवूची, ग्रामपंचायत काय तुम्ही बघितलात. तर चला ते आपण वरना जाऊन येलो, आणि आता परत आपण गाव फिरतो हा. तर चला दाखवूया तुमका परत. तर मंडळी बघू शकतात ही असा आंबेवाडीची शाळा, मराठी विद्या मंदिर आंबेवाडी बघू शकतात. आणि हे सगळं आंबेवाडी गाव. तर चला जाऊया पुढे. तर मंडळी बघू शकता आता आपण पोचलो असू पाटणेफाटा पाटणे रोडवर. आणि आहे ना बघू शकतात आंबेवाडी पाटणेफाटी 4 किलोमीटर, मोठणवाडी 6.7, पार्ले, आणि हो बघा डॅम. तर चला त्या साईडनं रस्ता असा डॅमकडे जाऊया चला. मेन रोड सोडून तुम्ही उजव्या साईडला वळलात ना की ह्यो रस्तो डॅमकडे जाता. होऊ शकतात किती मस्त नजारा, त्यासाठी कोणतर मासे पकडतात. आणि आपल्यासमोर दिसता तो कलानिधी गड बघू शकतात. तर म्हणजे आपण बघू शकतात दरवाजाकडे पोचलो हा, दरवाजा आंबेवाडी धरणाचं. तर मंडळी आता आपण ना आंबेवाडी डॅमच्या लास्ट टोकाकडे पोचलो.
आणि है ना दरवाजा बघू शकतात, है ना पाणी जास्त झालं का सोडण्यासाठी असं दरवाजा. आणि बघा आहे ना मस्तपैकी डॅम दिसता सगळा, किती भारी बघा. तर मंडळी आपण डॅम बघितलो आणि आता डॅमच्या पुढे जातो. हा डॅमचा भरलेला पाणी ज्या साईडनं आता ओव्हरफ्लो म्हणतात तो त्या साईड का पुढे म्हणजे पाटणेपाटा रोडला. तर जाऊया त्या साईड आणि दाखवूया तुमका ओव्हरफ्लो. चला, बहुतेक ओव्हरफ्लो होणार नसताला तरी पण आपण जाऊया बघूया. चला, हे आपण ना डॅम आता बघून बाहेर जातच होतो तितक्यात ना है ना बेळगावची काही माणसं येलेली आणि ती मासे पकडत होती. तर त्यांची ना गाडी धुण्यासाठी म्हणून त्यांनी खाली घातल्याने, पण बघू शकतात ती गाडी पाण्यात फसली आहे त्यांची गाडी. बघू शकता हे त्यांच्यानी गाडी परतल्याने, पण गाडीचं ब्रेकच लागला नाही, गाडी सडर पाण्यातच गेली. आणि हे बघा त्यांचा पाण्याचा मासे पकडण्याचं सामान. आणि ही ती माणसं असत तिघजण. आणि आता आपण गावात आंबेवाडी गावातल्या संकेत कोलाळ म्हणून त्यांना कॉन्टॅक्ट केलो. तर त्यांच्यानी ट्रॅक्टर आहे त्यांचा, ट्रॅक्टर घेऊन येतो म्हटल्याने. आणि ट्रॅक्टरने ओढवून आता गाडी म्हणजे ती गाडी बाहेर काढूची लागतली. तर बघूया आपण, अशी लापरवाही करता कामा नये, म्हणजे जरा सांभाळूनच राहावं काय धरणाच्या ठिकाणी. पण त्यांच्यानी गाडी धुण्यासाठी म्हणून ती आतमध्ये घातल्याने आणि फसले. तर काय नाही, तर चला बघूया ट्रॅक्टर इला काय दाखवूया तुमका. तर मंडळी बघू शकता ट्रॅक्टर घेऊन येले आहेत संकेत भाई आपले. तर मंडळी आता ना ते ट्रॅक्टराक आणि त्याला दोरी बांधतात आणि दोरी बांधून मग ते बाहेर काढणार असतात. बघू शकतात हे त्यांचं सामान मासे पकडूचा. बघू शकतात गाडी पासिंग बघा, के पासिंग 48 आंबेवाडी डॅम. गाडीत बघू शकतात बऱ्यापैकी पाणी भरला या बघा. पाणी बघा किती भरला. बघू शकतात आंबेवाडी गावातली माणुसकी बरं वाटला, कारण ते बाहेरचे असत पण मदत केल्याने बरं वाटला, भारी वाटलं. पण त्यांच्याने अशी मस्ती करू नको होती, जरा बघून जरा गाडी घालू गई होती. पण काय करताला आता, अजून गाडीतनं पाणी येतं. बघू शकतो बाहेर बोर्ड पण लावलेला असा प्रवेश निषेध म्हणा, म्हणजे धरणाकडे प्रवेश बंदी हा, तरी पण त्यांच्यानी गाडी घातल्याने आणि ती पण पाण्यात. सगळं भरले गेले पाणी चालू कशी होणार. बघू शकता आता गाडी चालू होणार नाही, बऱ्यापैकी पाणी भरला गाडीत. थंडावलं की ये तो खुला था, इतना गया था, बैटरी को पानी लगाया. ये देखो ये देखो इधर भी गया. ये क्या नीचे इतना भी गया ना, थोड़ा लगा तो बस तो पानी. मंडळी आता ना मागच्या साईडची दोरी काढल्याने आणि पुढच्या साईडनं दोरी बांधल्याने आणि गाडी तर काय अजून चालू होणार नाही. त्यामुळे आता त्यांना ती गॅरेजला तरी नेऊ गई, नाही तर गाडी जेव्हा ढकल स्टार्ट वगैरे करतात ना तशी करू गई. तर चालू झाली तर नशीब त्यांचा. आणि काय म्हणाल त्यांना बुद्धी फुटली आणि त्यांनी मासे पकडू आंबेवाडी धरणाकडे येले आणि त्यांच्यासोबत असं किस्सो घडलो. काय करताला सांगा. आता पुढल्या बाजूक ट्रॅक्टर लावल्याने बांधल्याने ट्रॅक्टरात आणि आता वडतली आहेत गाडी. आणि ह्यासाठी ना बोर्ड पण लावल्याने हा प्रवेश निषेध वगैरे म्हणा, तरी पण त्यांच्या डोक्यात तर योग नाही, त्यांना वाचूक योग नाही. त्या असत बेळगावचे कन्नड येतात त्यांना, त्यामुळे वाचूक पण योग नाही. आणि घातल्याने गाडी काय सांगा की नाही कुणाच्या नशिबात कधी काय होत. त्यामुळे पाणी आणि आगीची कधीच मस्ती करायची नाही, ते दोन गोष्टी घातक असतात. तर आता त्यांची गाडी बाहेर काढतात, आपण बघूया आपण
आपण इलेलो आंबेवाडी गाव बघण्यासाठी, धरण बघण्यासाठी, आणि आपल्यासोबत असा घडला आपणाक दिसला तर तुमका दाखवलो. तर जरा वाईट वाटता, पण मस्ती पण केल्याने आता काय सांगताला. तर चला बघूया. बघू शकता आता गाडी घेऊन येतात वडीत वडीत, आणि हा बोर्ड पण लावल्याने बघू शकतात. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, प्रवेश निषेध, परिसर कालवे व नदी हा परिसर धोकादायक आहे, प्रवेश बंदी करण्यात आले असं वगैरे लावल्याने, तरी पण त्यांच्यानी ह्या केल्याने. तर अशा ठिकाणी जाणं शक्यतो टाळा. पावसाच्या दिवसात आपल्या रिक्सवर जाया, आणि असा झाला तर अवघड होताला. त्यामुळे शक्यतो जाणंच टाळा सध्या. पण काय करत त्याला. चला मग आता बोलायचं काय तर सुचना नाही. त्यांची परिस्थिती बघून, त्यांची कंडिशन बघून खूप वाईट वाटतं, पण काय करताला. चला बघूया. तर म्हणजे आता ढक्कल स्टार्ट करून बघतात घेरमध्ये होता काय, पण चालू होणार नाही या गाडी. त्यांना आता वडीतच नेवता लागतं माझ्या मते. मंडळी आता गाडी ना बांधूनच पाटण्यापाड्यापर्यंत नेतात, कारण चालू होण्याच्या कंडिशनमध्ये नाहीच गाडी. तर गॅरेजमध्ये गेल्यानंतर आता समजताला तर नेतात. बघू शकता ओढत गाडी. मंडळी ते गाडीवाले गेले, ते त्यांच्या नादात आपण तुमका धरणाचा ओव्हरफ्लो दाखवतो राहिलो. तर आता ह्यासाठी ओव्हरफ्लो आतो पाटणेफाटा रोडला, तो दाखवूया तुमका, आणि आपण पण घरात जाऊया. टाईम झाला होता खूप. तर चला ओव्हरफ्लो बघूया. चला बघू शकता आपण ओव्हरफ्लोकडे पोचलो हा, पण धरणच भरलेला नाही, त्यामुळे ओव्हरफ्लो होणार नाही. बघू शकतात. आणि हा एक आमका वस्तू दिसली बघा, दारुड्यांचे बॉटले. काय करताला सांगा. होऊ शकतात. धरण भरल्याशिवाय ओव्हरफ्लो तुमका काय बुक गावाचं नाही. तर चला मंडळी आता आपण जाऊया घराकडे. भरपूर फिरलो आणि भरपूर टाईम झालो, खूप टाईम झालो. त्या गाडीवाल्यांमुळे खूप टाईम झालो. गाडीवाल्यांची गाडी बघितलं तुम्ही कशी अडकली. मासे पकडून म्हणा गेलेले ते बेळगावचे होते, पण बेळगावचे नाही आहेत ते, मला माहिती बाहेरचे आहेत ते काहीतरी तरी. कारण बेळगावच्या माणसांना मराठी येतात बऱ्यापैकी बोलाक, पण त्यांना मराठी कळा पण नव्हती आणि बोलाक पण नव्हती, त्यामुळे ते बाहेरचे असत, कर्नाटकातले काहीतरी तरी. आणि बऱ्यापैकी ते नशेत पण होते थोडेसे, पण त्यांची गाडी अडकली त्यामुळे त्यांचं पूर्णपणे नशे उतरान गेलो. आणि गाडी धुण्यासाठी म्हणून त्यांच्यानी आतमध्ये घालूचा प्रयत्न करीत, पण त्यांच्याकडनं ती कंट्रोलच्या बाहेर गेली आणि डायरेक्ट खालीच गेली. तरी बरा पुढे जाऊक नाही थोडासा, कारण पुढे खोल होता, दर्या म्हणतात, तो वाचले ते बऱ्यापैकी. त्यांचा नशीब म्हणायचा. पण राग पण येतं आणि वाईट पण वाटतं त्यांची. वाईट ह्या गोष्टीचा की अशा ठिकाणी येऊन त्यांच्यानी गाडी धुण्यासारखा म्हणजे काय म्हणतात ते, खतरंगी खिलाडी काम केल्याने. पण त्यामुळे त्यांचा राग येत. आणि वाईट ह्या गोष्टीचा की त्यांची गाडी अडकली, त्यामुळे जरा वाईट वाटला. पण काय करताला, त्यांची मस्ती जरा जिरली जा बऱ्यापैकी. चला असा देता सगळा. पण तुमका आंबेवाडी गाव आणि आंबेवाडी धरण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आंबेवाडीतनं कोण बघत असत तर नक्की सपोर्ट करा. तर हे सगळं व्हिडिओ तुमका कसं वाटलो, भारी वाटलो तर नक्की शेअर करा, आणि भेटा आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.